शेतकऱ्यांच्या नावानं जे जे सत्तेत गेले आणि सत्तेत जाऊन बकरी झाले, आता असं चित्र होणार नाही का? मित्रांनो, तुम्ही बघा, जेवढे नेते शेतकऱ्याला पुढं करून शेतकऱ्याचे आंदोलन करून ते सत्तेत गेले, ते आज बकरी झाले आणि शेतकऱ्याच्या त्या मागण्या विसरून गेले. आता हे बकरी होतात की काय बघावं लागेल. चॉकलेट खाऊन आले, शेतकऱ्यांच्या नावावर सांगा किती कोटी घेतले. शेतकऱ्यांचा गद्दार आणि शिवसेनेचा गद्दार एकत्र आलेत, त्यामुळे कर्जमाफी विसरा. बच्चू कडू गद्दार गटात विलीन झाल्यावर रविराज साबळे यांनी एक पोस्ट केली. कडू तो कडूच, शेतकऱ्यांचा गद्दार गद्दारांच्या टोळीत सामील. झुकले बी वाकले बी अन आता झोपायची वेळ आली. 6 महिन्यांपूर्वीच सांगितलं होतं चॉकलेट खाऊन आले हे पहा. शेतकऱ्यांनो, आज ते खरं झालं. बच्चूने विधान परिषदेचं चॉकलेट खाल्लं. स्वतःचं चालू दुकान बंद करून दुसऱ्याच्या दुकानावर कामाला लागल्याबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन. अक्षय काळेंची कमानी बघा. उद्धव साहेबांनी मविया सत्तेत आली तेव्हा कसली अट न ठेवता स्वतःच्या पक्षाच्या कोट्यातून जागा देत बच्चू कडूंना थेट मंत्रिपदावर बसवलं होतं. आणि आज त्याच बच्चू कडूंना फक्त एका आमदारकीसाठी स्वतःच्या अख्ख्या पक्षाला दावणीला बांधून इतरांच्या चिन्हावर लढावं लागतंय. अख्ख्या महाराष्ट्रात फक्त बातमी कुठली आहे तर बच्चू कडू आणि एकनाथराव शिंदे. मंडळी, बच्चू कडू पासून अनेक लोकांनी धक्का घेतला आहे. कुणी धक्का घेतला आहे, का घेतला आहे ते आज सविस्तर तुम्ही ऐका मंडळी. बच्चू कडूंवर श्रद्धा असलेला प्रहार पक्ष, अख्खा प्रहार पक्ष, ज्याचा विस्तार अनेक वर्षापासून महाराष्ट्रामध्ये झाला होता, पण आता त्यांची अवस्था शेळीसारखी होईल का ही चिंता लोकांना सतावत आहे. आणि शेतकऱ्यांचं काय होईल, कर्जमाफीचं काय होईल, ज्या कर्जमाफीसाठी त्यांनी शेवटचं आंदोलन नागपुरामध्ये केलं होतं, 250, 300, 400 किलोमीटर पायी चालूनही त्यांनी आंदोलन केलं होतं. कर्जमाफी एकदम मुद्द्यापर्यंत पोहोचली आणि यावरूनच मग जेव्हा मुंबईला बैठकीसाठी फडणवीसांनी यांना बोलवलं, बच्चू कडूंना मुंबईला जावं लागलं चर्चेसाठी गेले आणि तिकडनं त्यांनी 1 जूनची तारीख घेऊन आले. तेव्हाच रविराज साबळे, तुम्ही ओळखत असाल, त्यांचे व्हिडिओ बघत असाल, यांनी त्यांच्यावर प्रचंड टीका केली होती. त्यांनी म्हटलं होतं की बच्चू भाऊ चॉकलेट घेऊन आले, त्यांना चॉकलेट दिलं, त्यांना काहीतरी आमिष दिलं आणि त्या आमिषाचं तीर डायरेक्ट कनेक्शन त्यांनी आता कालच्या या विलिनीकरणासोबत लावलेला आहे. कोणी? रविराज साबळेंनी. कष्टाचे त्यामुळे गोड लागते. खरं ठरलं का नाही? मुंबईला गेले, चॉकलेट खाऊन आले. सांगा, शेतकऱ्यांच्या नावावर कोणती डील केली? डील आज उघड झाली. पण मला मागचे बोलणं आठवलं. दाखवू का तुम्हाला? दाखवू? पक्षाचे कसं होते का सीतेला परीक्षा द्यायला लागली का नाही? द्यायला लागली. म्हणजे प्रभू रामचंद्रासारख्या सीता मैयाला जे कायच्यात काही नाही, तिला परीक्षा द्यावी लागली तर मग काय? प्रभू श्रीराम कुठे, बच्चू कडू कुठे? अरे म्हणजे कोणासोबत पण कम्पेअर करायचं का? बरं ठीक आहे, काय म्हणतात, आम्ही त्यावेळेस ट्रोल नव्हतो करत. आम्ही सत्य परिस्थिती जनतेला दाखवत होतो, शेतकऱ्यांना दाखवत होतो की शेतकऱ्यांच्या नावाने कसं फसवल्या जातंय शेतकऱ्यांना. पुढे आहे का? सगळ्यांना कोर्टात खेचणार आम्ही. 4 पुऱ्या महाराष्ट्रात गुन्हे दाखल होईल, कोणाला सोडणार? स्पेशल 5 जणांची वकिलाची टीम तयार केली. 250 पोलीस स्टेशनला निवेदन दिलं होतं, पण काही झालं नाही, कारण की आमच्याकडे सत्यता होती आणि पुरावे होते डील झाल्याचे. डील महाराष्ट्राने बघितलं. बच्चू भाऊंनी विधान परिषदेचं चॉकलेट खाल्लं आणि 6 महिन्यामध्ये भाऊंना मंत्रीपद पण भेटणार आहे शेतकऱ्यांच्या जीवावरती. शेतकऱ्यांना काय भेटलं? कर्जमाफीचं गाजर, ज्याच्यामध्ये अपात्रतेचा खेळ आहे आणि शेवटी शेतकऱ्यांच्या भावनांचा खेळ झाला, ज्याबद्दल मी आधीच शेतकऱ्यांना सुचवलं होतं, सांगितलं होतं. तेच आज खरं ठरलं. पण त्यावेळेस मलाच टार्गेट केल्या गेलं, जेलमध्ये टाकायची तयारी होती, पण नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनो, खरं कोण खोटं कोण ओळखा आणि त्यानंतर
विश्वास ठेवा. परंतु आता जनतेचा विश्वास कुणावरती राहिलेला नाही असं वाटतं. आता बघा, ते कशासाठी गेले असेल, काय गेले असेल, ते पदासाठी गेले, आमदारकीसाठी गेले, की ते जनतेचे कामं करून घेण्यासाठी गेले, हा भाग तुम्हाला वेळेवर नंतर कळेलच. रविराज साबळे फार खुश आहेत, जाम खुश आहे कालपासून. त्यांनी व्हिडिओ ते करतायत. ते म्हणतायत की मी कसा खरा झालो होतो, खरा बोललो होतो, आणि ते छान हसून व्हिडिओ करतायत की मी म्हटलं होतं चॉकलेट घेऊन आले तर चॉकलेट दिलं त्यांना. आणि ही गोष्ट मंडळी 99% सत्य यासाठी वाटते. कनेक्शन जोडा तुम्ही बरोबर. जेव्हा शेतकरी आंदोलन नागपूरला शेवटचं झालं, कडूंनी केलं, बच्चू भाऊंनी, त्या आधीच बँकेचा काहीतरी कार्यक्रम करेक्ट केला होता, फडणवीसांतर्फे झाला तो बीजेपी तर्फे. बच्चू भाऊंचा आवाज बंद करण्यासाठी बीजेपी कडून अतिशय दबाव येत आहे आणि उद्याच्याला बच्चू भाऊंचं राजकारण संपेल. बच्चू भाऊ जमीन दोस्त होऊन जाईल. एक तर इलेक्शन मध्ये निवडणुकीत ते हरले, आता त्यांच्याकडे कुठलंही पद काहीच नव्हतं आणि रिकाम्या माणसाला राजकीय क्षेत्रात कोणी विचारत नाही हे लक्षात घ्या. पण काहीच नसलं की किंमत अजिबात राहत नाही. खासगी गाडीतून फिरावं लागतं, स्वतःच्या पैशाने डिझेल भरावं लागतं, स्वतःच्या पैशाने आलुगुंडे खावे लागतात रस्त्याने, कार्यकर्त्यांनाही खाऊ घालावे लागतात. मग तुम्हाला आता महत्वाचा मुद्दा सांगतो मंडळी, की रविराज साबळेंच्या म्हणण्यावरून आधी चॉकलेट घेतलं आणि आता खोके बिके तर घेतले नाही. आणि बघा, विदाऊट स्वार्थाने काही होत नसतं मंडळी, आणि ते काही ना काही बक्षीस मिळत असतं, हे बोलायला हरकत नाही जाहीरपणे. काही ना काही बक्षीस मिळत असतं मंडळी. आणि कारण का कालपासून चेहरा बच्चू भाऊंचा तुम्ही बघा, अतिशय खुललेला चेहरा आहे. अनेक दिवस त्यांचा चेहरा थोडा पडलेला होता, कालपासून ते बिलकुल हसून बोलतायत. लोकांना दुःख झालं की आमच्या भाऊंनी पक्ष बदलला, किंवा काही लोक बेईमानी केली असे म्हणतायत. काल काही कुठे ऐकलं की बच्चू भाऊ खुद्दार होते, गद्दारांसोबत गेले. रविराज साबळेची गोष्ट ही सत्य झाली. 99% आपल्याला म्हणता येईल की मुंबईलाच हे सेटिंग झालेलं आहे की भैया बच्चू भाऊ शांत रहो, अभी आप ज्यादा बड़बड़ मत करो, हमारे साथ आ जाओ, आपको सब कुछ मिलेगा, सब कुछ. आणि सब कुछ मिळत असतं. तुम्हाला माहिती आहे रविराज साबळेंचं जे म्हणणं होतं की चॉकलेट दिलं, तर तेव्हाच हे सेटिंग झालेलं आहे. फडणवीसांनी शिंदे साहेबांना सेट केलं, शिंदे साहेबांनी बच्चू भाऊंना सेट केलं. पण या गोष्टीला अंतर ठेवावं लागतं थोडंसं, म्हणून तेवढे 4-5 महिन्याचं अंतर ठेवण्यात आलं आणि हा विषय घडला मंडळी. आपल्या हातात आता काही राहिलं नाही, आपल्याकडून बोलणार कोणी नाही. कर्जमाफी होते की नाही होत ही शक्यता मला वाटत नाही की कर्जमाफी होईल, पण त्याच्यामध्ये काही ना काही किंतु परंतु आणि काही ना काही पिल्ल त्याच्यामध्ये फडणवीस सोडतील आणि आपली सुटका त्याच्यामधून करेल. कारण आता बोलणाऱ्याला त्यांनी कैद केलेलं आहे शिंदे सेनेमध्ये. बच्चू भाऊ कडू, ओमप्रकाश कडू यांना त्यांनी आता बंदिस्त केलेलं आहे. तुम्ही आज कुठल्या तोंडाने सांगणार तुम्ही का गेले? ठीक आहे, तुम्ही गेले ते गेले हो, आमचं राजकीय करिअर संपून गेले ना. म्हणजे तुम्ही आम्हाला गृहीत धरलं की हे यांची काहीच अवकात नाही. म्हणजे मी जिथं म्हणेल तिथं हे पागल येतील, हे डोक्यातून काढून टाका. तुम्ही गेले, तुम्ही गुवाहाटीला पण स्वतःसाठी गेले होते, आज आम्ही ह्या मतावर ठाम आहोत. आणि आज जे तुम्ही विधान परिषदेत गेले हे सुद्धा तुम्ही स्वतःसाठीच गेले.